नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे. पंढरपूरमध्ये काशेगाव हद्दीत म्हणजे काशेगावालगत अगदी आणि पंढरपूर शहरापासून 4-5 किलोमीटर अंतर 5-7 किलोमीटर अंतरावरती आपल्याकडे 3.5 एकर बागायती शेती विक्रीस आलेली आहे. त्यामध्ये एक विहीर, 2 बोर आणि 2.5 एकरचा असा म्हणजे द्राक्षाचा मांडव आहे. हे द्राक्ष आहेत, संपूर्ण 2.5 एकर द्राक्ष आहेत. त्याच पद्धतीने काही ठिकाणी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं पीक लावलेलं आहे. म्हणजे शहराच्या अगदी जवळ आणि बायपास जो रोड आहे, अनवडी रोड जो आहे, पंढरपूर बायपास जाणारा जो रोड आहे, रोडपासून अगदी हाकेच्या अंतरावरती शेती आहे. आणि गाव, तुम्हाला गावाचं जर सांगितलं, गावाला लागूनच म्हणजे काशेगावाला लागूनच ही शेती आहे. पंढरपूर शहरापासून अगदी जवळ आहे. आता तुम्हाला ही शेती दाखवतो, माती दाखवतो, हे सगळं काय असेल ते दाखवतो. या माझ्या मागे हे बघा, हा संपूर्ण द्राक्षाचा मळा दिसतोय तुम्हाला, हे बघून घ्या. हे अशा प्रकारे द्राक्षाचा मळा आहे, तिथंपर्यंत आहे, हे बघून घ्या. आणि हे समोर दिसतं ते काशेगाव आहे, पंढरपूरला लागून असलेलं काशेगाव आहे, अगदी गावालगतच आहे. तर अशा प्रकारे द्राक्षाचा मळा आहे, दाखवतो चला. हे बघा, हायवे जवळच आहे. हे गाड्या चाललेल्या दिसतात तुम्हाला, हे बघा. आणि हे संपूर्ण द्राक्ष बाग आहेत, हे बघा अशा पद्धतीने आहे. हे संपूर्ण क्षेत्र 2 बोर आहेत. तुम्हाला मी बोर पण दाखवतो, विहीर पण दाखवतो. हे बघून घ्या, अशा पद्धतीने आहे. हे बघा, अशा पद्धतीने आहे. हे तुम्हाला ट्रक चाललेली दिसते बघा. तुम्हाला हायवेपासून 2 नंबरचा प्लॉट आहे, अगदी गावाला चिटकून. ह्या ठिकाणी त्यांनी मोकळं सोडलेलं आहे. त्याच पद्धतीने हे गाव आहे पूर्ण, हे बघा. आणि पंढरपूर अगदी जवळच आहे, हे बघा. आता तुम्हाला बोरकडे नेतो चला. हे अशी मस्तमध्ये 2.5 एकर द्राक्ष बागाचा अशी पूर्ण ड्रीप पण आहे. 2 बोर, एक विहीर आहे, हे बघा. ड्रीपवरती आहे अशा पद्धतीने, हे बघा. असा मळा आहे द्राक्षाचा, पूर्ण लोखंडी अँगलचा आहे. संपूर्ण पिकासह म्हणजे सेटअपच संपूर्ण तुम्हाला हे देणार आहे. त्याची किंमत तर सांगतोच तुम्हाला मी, चला. हे बघा, इथे एक बोर आहे, त्याच पद्धतीने इथे एक बोर आहे, हो का. ही बोरवेल आहे, मात्र विहीर तिथं आहे. विहिरीपाशी जाता येत नाही, कारण माझ्या गुडघ्याला लागलेला आहे. आतमध्ये चालू शकत नाही, विहिरीपर्यंत मी जाऊ शकत नाही, गुडघा दुखतोय, हे बघा. आणि अशा पद्धतीने द्राक्ष आहेत. हे अशा पद्धतीने हौद वगैरे आहे. तर तुम्हाला अजून एक वेळेस मी बायपास रोड दाखवतो, हायवे. इथे बायपास रोड दिसतो, हे बघा. अगदी हायवेपासून 2 नंबरचा म्हणजे प्लॉट आहे हा, हे बघून घ्या. आता हे संपूर्ण शेती दाखवलेली आहे तुम्हाला. लाईट आहे, पाणी आहे, शहराच्या जवळ आहे, काशेगावाला लागून आहे. हे अशा पद्धतीने शेती आहे सगळी. तर मित्रांनो, अजून एक वेळेस सांगतो, हे म्हणजे पंढरपूरपासून एक 5-6 किलोमीटर अंतरावरती काशेगाव हद्दीमध्ये काशेगावालगत आणि बायपास, मेन बायपास जो रोड आहे पंढरपुराचा, टिंबुर्णी मार्गे किंवा कोल्हापूर मार्गे जाणारा, टाकळीतून काशेगावातून जो बायपास आहे, त्या बायपासपासून अगदी 2 नंबरची शेती आहे. पंढरपूर अगदी लागूनच आहे. पंढरपूरचे प्लॉट इथं 1-2 किलोमीटरच्या अंतरावर प्लॉट पडलेले आहेत. इतक्या जवळची शेती आहे. ह्याच्यामध्ये मगाशी सांगितलं तुम्हाला 2 बोर आहे, एक विहीर आहे. एवढंच की विहिरीकडे मला जाता आलं नाही, मी पडलो का गुडघ्याला लागल्या असल्यामुळे मी गेलो नाही. तर पाण्याचा बंदोबस्त चांगल्या पद्धती आहे. सिटीला, शहराला लागून ही शेती आहे. 2.5 एकर द्राक्ष आहेत आणि बाकीच्या ह्याच्यात इतर पिकं, घास वगैरे त्यांनी लावलेलं आहे. त्याच पद्धतीने ह्याची प्राईस कोट अगदी त्यांनी इतकं बी जास्त सांगितलेलं नाही. अख्ख्या ह्या 2-2.5 एकर ह्याच्यासह द्राक्षाच्या मळ्यासह संपूर्ण देणार आहे. एकरी 40 लाख सांगितलेलं आहे त्या मालकाने. 3.5 एकर शेती आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा. त्याच पद्धतीने मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येतात. ज्यांना कुणाला प्रॉपर्टी घ्यायची, कुणाला विकायची आहे, त्यांचे सगळ्यांचे फोन येतात. सेवा दिली जाईल. मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. त्याच पद्धतीने माझ्याकडे नवनवीन प्रॉपर्ट्या विक्रीस येणाऱ्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.